देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 34 दिवसांपासून तरुण रस्त्यावर आहेत. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, भविष्याची चिंता आणि उन्हात तापणारं विद्यार्थ्यांचे आक्रोश. नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेलं हे आंदोलन आता एक अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचलंय. 34 दिवस उलटले तरीही सरकार आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये कसलीही यशस्वी चर्चा झालेली नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम आहेत. कॉकरोच जनता पार्टी आणि विविध छात्र संघटनाने विद्यार्थी जंतर मंतरवर ठाण मांडून बसलेत. पण या 34 दिवसात ना सरकारनं तोडगा काढलाय ना विद्यार्थ्यांनी माघार घेतली. त्यामुळे ही आंदोलनाची कोंडी अखेर कधी फुटणार हाच मोठा प्रश्न आहे. याच तापलेल्या वातावरणात आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले. आज एक्सवर पोस्ट करत पंतप्रधानांनी देशातील तरुणांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. मोदी म्हणाले, देशातील युवकांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पेपर लीक प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले जातील. युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला माफ केलं जाणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. दुसऱ्या बाजूला या आंदोलनाला पाठिंबा देणारे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 26वा दिवस आहे. जंतर मंतरवरून पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यानंतरही वांगचुक यांनी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयातून आपलं उपोषण सुरूच ठेवलंय. वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारसमोर सतत तयारी दर्शवली. त्यांनी पत्राद्वारे मागण्या ठेवल्या. पहिली म्हणजे आंदोलनकर्त्यांवर कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याची सरकारनं हमी द्यावी. दुसरं म्हणजे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी आणि तिसरं म्हणजे संसदेत चर्चा करून जबाबदारी निश्चित केली जावी. चौथा म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विचार व्हावा, असं वांगचुक यांनी म्हटलंय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी फास्ट ट्रॅक कोर्टाचं दिलेलं आश्वासन, तर दुसरीकडे रुग्णालयातून 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक आणि रस्त्यावर 34 दिवस काढणारे विद्यार्थी. आता केंद्र सरकार सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या या मागण्यांवर काय ठोस पाऊल उचलणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.